नवी मुंबईत उद्घाटन कार्यक्रमादरम्यान काल मानपान नाट्य पाहायला मिळालं. या प्रकरणी मंदा म्हात्रेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मंदा म्हात्रे यांना फीत कापताना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित व्यक्तींना समज दिली जाणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं. दरम्यान गणेश नाईकांनी मंदा म्हात्रेंच्या आरोपांना उत्तर दिलं. या ठिकाणी उपस्थित त्यांचं नाव घेतलंय, कुणाचा अवमान करा असं कधीच कोणाला सांगितलं नाहीये. नाईकांनी म्हटलं, गणेश नाईकांचा काय संबंध, हा कार्यक्रम महापालिकेचा, काळे झेंडे दाखवायला काय लागतंय, कपडा आणला काठीला लावला की झालं. बातमी सत्यावर आधारित पाहिजे. काहीतरी आरडाओरडा होतो पण तो कुणासाठी होतो ते मला नाही माहीत असं नाईकांनी म्हटलंय. पत्रिका केली असावी जेणेकरून मला त्रास देण्याचं काम असेल. काल मी गेली पण तिथे त्यांचे सगळे नगरसेवक त्यांनी धक्काबुक्की केली. अक्षरशः मला जागा कमी होती आणि मग मी इथं पहिल्या कार्यक्रमात मी फीत कापताना होती, दुसऱ्या ह्याच्यात मी निघून गेली. ते जाणीवपूर्वक ते का आजचं आहे का? हे बघा, कोणीतरी विचारलं गणेश नाईकांना काले झेंडे दाखवले. गणेश नाईकचा काय संबंध आहे? कार्यक्रम महापालिका, महापौरांना तुम्ही प्रश्न असे की उद्याला येणाऱ्या प्रत्येक म्हणजे काले झेंडे दाखवायला काय वेळ लागते? एक फडकं आणलं, काठीला बांधलं की झेंडा दाखवला. बातमी सत्यावर आधारित पाहिजे. काहीतरी ते आरडाओरडा होता ही गोष्ट खरी, पण ते कोणासाठी होतं मला नाही माहित. मला रात्री पत्रिका आली, पहिली आली त्याच्यात सगळ्यांची नावं होती. मग दुसरी पत्रिका एका पत्रकारांनी आपल्या पाठवली मला आणि त्याच्यामध्ये त्यांनी आमदार निधीतून काम केलं माझ्या विभागात हे आलं. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते तुमच्या विभागात पैसे देऊच शकत नाही, पण मला तर वाटतं जाणीवपूर्वक त्या पत्रिकेत टाकून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता कोणी केला काय केला त्याचा तपास चालू आहे. पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव आहे. या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं मी नाव घेतलेलं आहे. शेवटच्या टोकापर्यंत कोणी असतं उल्लेख नसता केला. आजवर तुम्ही बघा, जे जे घटक त्या डायसवर आहेत त्या प्रत्येकाचा मी उल्लेख केलेला आहे. मी कधी चुकलेलो नाही. मी कुठेही कोणाचा अवमान करा हे कधीच कोणाला सांगितले, कोणाला शिवी घाला, कोणाला कानफडीत मारा, कोणासाठी कट कारस्थान करा, हे धंदे आमचे नाही.